वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माझे नाव सो अंजली गजानन कुलकर्णी। मी आज तुमच्या समोर बाप्पा आणि माझ्यामध्ये जो संवाद झालाय तो सादर करणार आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। बसले होते निवांत विचारात होते, बसले होते निवांत विचारात होते। गणपतीचे डेकोरेशन काय करू कसे करू, काय करू कसे करू। इतक्यात कोणीतरी डोकावले, इतक्यात कोणीतरी डोकावले देवघरातनं। मी म्हटले कोण आहे, मी म्हटले कोण आहे, तर बाप्पा म्हणतो मी आहे गणपती बाप्पा। बाप्पा म्हणतो मी आहे गणपती बाप्पा, काहीतरी तुला सांगायचे आहे, काहीतरी तुला सांगायचे आहे, ऐकशील का। मी म्हटलं सांग ना रे बाप्पा, सर्व करणार तुझ्यासाठी, सर्व करणार तुझ्यासाठी। काय करू सांग बरे, काय करू सांग बरे। बाप्पा म्हणाला मी येत आहे तुझ्या घरी आनंदासाठी। बाप्पा म्हणाला मी येत आहे तुझ्या घरी आनंदासाठी। नको एवढा विचार करू, नको एवढा विचार करू, नको 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 आता मला देखावा, नको आता मला देखावा। नको तो सोन्याचा दुर्वा, नको तो सोन्याचा हार, नको ती झगमगाट, नको ती झगमगाट। त्रास होतोय मला फार, माझा साधेपणा सात्विकपणा पार जातोय निघून, माझा साधेपणा सात्विकपणा पार जातोय निघून, पार जातोय निघून। घे बाप्पा म्हणाला घे तुझ्या बागेतली माती, बाप्पा म्हणाला घे तुझ्या बागेतली माती। दे मला आकार, दे मला आकार। मी आहे गोलमटोल, नाही होणार तुला फार त्रास। मी आहे गोलमटोल, नाही होणार तुला फार त्रास, नाही होणार तुला फार त्रास। मग दे मला स्वच्छ बसायला पाठ, मग म्हणाला मग दे मला स्वच्छ बसायला पाठ। अनवाणी चालत गवतात न, अनवाणी चालत गवतात न। आन आणि दुर्वा चार फुलं, माझ्यासाठी नको उरबाडू झाडाचं सौंदर्य, माझ्यासाठी नको उरबाडू झाडाचं सौंदर्य वारंवार। माझ्याबरोबर तुझ्याही आरोग्याची होईल वाटचाल, माझ्याबरोबर तुझ्याही आरोग्याची होईल वाटचाल। दररोज साध्या गरम जेवणाचा दे मला स्वाद, दररोज साध्या गरम जेवणाचा दे मला स्वाद। नको घालू मोदकाचा थाट, नको घालू मोदकाचा थाट। म्हणजे माझं आणि तुझं आरोग्य राहील छान, म्हणजे माझं आणि तुझं आरोग्य राहील छान। आणि रोज सकाळी पहाटे उठव तुझ्या ओंकार ध्वनीने, रोज सकाळी पहाटे उठव तुझ्या ओंकार ध्वनीने। आणि संध्याकाळी दे मला मंत्र पुष्पांजली आणि शंखनाद, संध्याकाळी दे मला मंत्र पुष्पांजली आणि शंखनाद। मग पवित्र आणि सजवळता, मग पवित्र आणि सजवळता येईल बघ तुझ्या घरात आणि मनात, मग पवित्र आणि सजवळता येईल बघ तुझ्या घरात आणि मनात। आणि अजून एक सांगतो, बाप्पा म्हणाला अजून एक सांगतो, मला विसर्जन पण हवंय तुझ्याच घरात, मला विसर्जन पण हवंय तुझ्याच घरात। मग तुझ्याच घरात विरघळेन मी छोट्याशा घागरीत, विरघळेन मी छोट्याशा घागरीत। मला पसरून दे तुझ्याच बगीचात, मला पसरून दे तुझ्याच बगीचात। तिथेच मी थांबल तिथेच मी थांबेल म्हणजे लक्ष राहील तुझ्याच घरात, म्हणजे लक्ष राहील तुझ्याच घरात। तू अडचणीत जेव्हा असशील ना, तेव्हा येईल मी क्षणात, येईल मी क्षणात। आणि तिथेच बाप्पाचा आणि माझा संवाद थांबला आणि माझ्या लक्षात आले की खरंच बाप्पा किती साधा सोपा आहे आणि त्याला आपल्यालाच तो कळला नाही, आपण जास्तच विचार करत बसलो। म्हणून मी यावर्षीपासून ठरवलं आहे की मी जे साधं आणि सात्विकता आणण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि मैत्रिणींनो तुम्ही पण तो आणावा एवढंच मी सांगू शकते। आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, काही चुकलं असेल तर क्षमस्व। थँक्यू।